श्री गुरुदेव दत्त. आज आपण श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर 11व्या अभंगावर प्रवचन करणार आहोत. हरि उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे. हरि उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे. तृण अग्निमेळे समरस झाले, तृण अग्निमेळे समरस झाले. तैसे नामे केले जपता हरी, तैसे नामे केले जपता हरी. हरि उच्चारण मंत्र पै अगाध, हरि उच्चारण मंत्र पै अगाध. फळे भूत बाधा भये याचे, फळे भूत बाधा भये याचे. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ. न करवे अर्थ उपनिषदा, न करवे अर्थ उपनिषदा. हरि उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज या अभंगात काय सांगतायत, तर मनुष्य आपल्या या जीवनामध्ये सर्व सुख प्राप्त व्हावी म्हणून नियोजन करत असतो. ज्ञानेश्वर महाराज पाप आणि पुण्य याच्यामध्ये सांगतायत की पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय, आणि त्या पापाला नष्ट कसं करायचं आणि जास्तीत जास्त पुण्य कसं प्राप्त करून घ्यायचं. तेव्हा मनुष्य, सर्वसाधारण मनुष्य आपल्या जीवनामध्ये आपल्याला सगळी सुख प्राप्त व्हावी म्हणून नियोजन करत असतो. त्याचा एकच उद्देश असतो की बस माझं हे जीवन आहे ना, हे सुखी व्हावं. आणि ठीक आहे, काही मर्यादेपर्यंत ठीकच आहे, योग्यच आहे. परंतु मर्यादेचं उल्लंघन झालं की तेच पाप होतं म्हणाले. पाप म्हणजे काय, की जोपर्यंत मर्यादेमध्ये आहे, मर्यादा कशी समजायची, तर आपला संसार सद्गुरूंच्या कार्याला तो जोडलेला असतो, तो त्यांच्या अनुकूल आहे की नाही. आपला संसार जो आपला होतोय तो सद्गुरूंच्या कार्याच्या अनुकूल आहे की नाही, सद्गुरूंच्या अनुकूल आहे की नाही, सद्गुरूंच्या भक्तीच्या अनुकूल आहे की नाही, आपल्या ज्ञानाच्या चिंतन मननाच्या अनुकूल आहे की नाही. हे जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तो संसार त्याला त्याची मर्यादा कळते, नाहीतर नाही. तेव्हा सर्वसाधारण मनुष्य असं आपल्या जीवनाचं नियोजन करत असतो. त्याला प्लॅनिंग असं म्हणतात. पैशाचं नियोजन करतो, आणखी काही त्याला वस्तू पाहिजे असतील, काही घरामध्ये वस्तू पाहिजे असतील, फ्रीज आहे, टीव्ही आहे, काय मोबाईल आहे, काय शिक्षणासाठी पैसा आहे, सगळं आहे. या सगळ्या गोष्टीसाठी तो ते फायनान्शियल मॅनेजमेंट, त्याला फायनान्शियल रिसोर्स म्हणतात, फिजिकल रिसोर्सेस म्हणतात, आणि ह्युमन रिसोर्सेस, आपल्याकडे कामाला कोण येणार आहे, आपलं काम कोण करणार आहे, असं सगळं याचं मॅनेजमेंट तो करत असतो. आपल्या जीवनाचं मॅनेजमेंट करत असतो, आणि बरोबरच आहे. आणि पुढे काही संकट येणार म्हणून त्याच्यासाठी तो मॅनेजमेंट करतो. त्याला डिझास्टर मॅनेजमेंट वगैरे असं म्हणतात, असं आजकालच्या भाषेत म्हणतात. पण हे सगळं मॅनेजमेंट तो आपल्या जीवनाचं करतो, हे बरोबर आहे. पण तो एकाच ठिकाणी चुकतो म्हणाले. याच्यात काही चूक नाही, हे बरोबर मॅनेजमेंट करता आलंच पाहिजे आपल्या जीवनाचं. पण एका ठिकाणी चुकतो, एका ठिकाणी तो एवढा कानाडोळा करतो की तिकडे त्याचं लक्षच जात नाही, आणि त्याच्यामुळे सगळा घोटाळा होतो त्याच्या जीवनात. काय तर तो काय करतो, आपल्या पाप पुण्याचं मॅनेजमेंट करत नाही. म्हणून आम्ही आता पेपर लिहिणार, आता कॉलेजच्या प्रिन्सिपल, त्यांचा हाच विषय आहे, त्यांच्याशी बोलणं झालं आमचं. म्हटलं तुम्ही, तुमचा फिलॉसॉफी विषय आहे, तर म्हटलं माझ्याकडे आता याच्यामध्ये मला एवढं सुचतं म्हटलं की मॅनेजमेंट अँड फिलॉसॉफी ते जे आहे तुमचं, किंवा गीता अँड मॅनेजमेंट, तर त्याच्यावर आपण हे करू. तर म्हटलं हो सर, आपण करूया. तेव्हा
आमच्याकडे एक एक विषय जे मॅनेजमेंटच्या बाहेर आहे, मॅनेजमेंट मध्ये त्यांनी विचार केला नाही त्या गोष्टीचा, इथे मला एकदम जाणवलं. तर ह्या गोष्टीचा विचारच केला नाही त्यांनी, की आपल्या पाप पुण्याचं नियोजन, पाप पुण्याचं मॅनेजमेंट त्यांनी केलंच नाही म्हणलं. आणि तो आपल्या जीवनामध्ये, जीवनाच्या घोडदौडीत सारखा धावपळ त्याची चालू असते. त्या घोडदौडीमध्ये आपल्या पाप पुण्याकडे कानाडोळा करतो. पाप घडतंय का पुण्य घडतंय त्याच्याकडे कानाडोळा करतो, त्याच्याकडे बघत नाही. आणि काय म्हणतो, नंतर बघूया, नंतर बघूया. तेव्हा व्हर्च्यूज अँड सिन्स, पाप आणि पुण्य किंवा इव्हिल्स म्हणजे पाप, मॅनेजमेंट, याचं मॅनेजमेंट करायला पाहिजे. पाश्चात्य देशामध्ये त्यांनी ते मॅनेजमेंट केलं नाही. म्हणजे मॅनेजमेंटमध्ये ह्या एका सब्जेक्टवर त्याने लक्षच दिलं नाही. आणि आपल्या लोकांनी ते आंधळ्यासारखं स्वीकारलं. अरे पाप हे सगळं घडत असताना पाप घडताय का पुण्य घडताय बघा ना, कारण त्याची फळं तुम्हाला भोगायची आहे पुढे. म्हणजे आज तुम्ही कराल आणि त्याचं मॅनेजमेंट बरोबर झालं नाही तर तुम्हाला त्याची फळं भोगावं लागेल. आणि म्हणून पाश्चात्य देश याच्याकडे लक्षच देत नाही मॅडम. पाश्चात्य देशामध्ये हा विषयच नाही, म्हणून आम्ही हा विषय घेणार आहोत, काय मॅनेजमेंट ऑफ इव्हिल्स अँड व्हर्च्यूज. काय मॅनेजमेंट ऑफ इव्हिल्स अँड व्हर्च्यूज. तो म्हणले याच्यावर जर लक्ष दिलं तर कंपन्यांमध्ये मॅनेजर्सनी हा विषय जर घेतला तर याचं मॅनेजमेंट केलं तर त्यांना संकटच येणार नाही म्हणलं. तेव्हा मॅनेजमेंट फिलॉसॉफीमध्ये याला स्थान द्यायला पाहिजे. अजून मॅनेजमेंट फिलॉसॉफीने टच केलेलं नाही. आणि आम्ही जो पेपर लिहू त्याच्यामध्ये आम्ही आता लिहिणार आहोत की मॅनेजमेंटमध्ये काय नाहीये. तेव्हा भारतात थोडस अत्यल्प प्रयत्न झाला. आता नवीन गव्हर्नमेंट काहीतरी प्रयत्न करतायत फिलॉसॉफी थोडस याच्यात आणण्यासाठी. थोडासा प्रयत्न झाला आधी. त्याला मॅनेजमेंट इथॉस असं म्हणून एक सब्जेक्ट आहे, तो आम्ही शिकवत होतो आमच्या या बी स्कूलमध्ये. तो माझ्याकडे सब्जेक्ट होता, मॅनेजमेंट इथॉस. तेव्हा म्हणले मॅनेजमेंट इथॉस का, तर तू पाप पुण्याकडे लक्ष देत नाही. पाप होतं काय पुण्य होतं याच्याकडे लक्ष देत नाही, हाच मोठा भयंकर गोष्ट आहे म्हणले. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की याचं पाप काय पुण्य काय याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. याचं बरोबर नियोजन झालं पाहिजे. कसं होतं हे त्या मनुष्याला कळतच नाही. जोपर्यंत पाप पुण्य हे कळत नाही मनुष्याला तोपर्यंत कितीही सुखाची साधनं त्यांनी मिळवली त्याला काय वाटतं, त्याचं फंडामेंटल सरळ असतं. पाप पुण्य कसा होतो किंवा सुख कशाने मिळवायचो, तर सुख म्हणजे सुखाची साधनं. फ्लॅट पाहिजे, पैसा मिळवला पाहिजे, फ्लॅट मिळवलं पाहिजे, घर मिळवलं पाहिजे, काय आणखी त्याच्यात काय काय गोष्टी, सुखाची साधनं, गाडी मिळवली पाहिजे, आणखी काय काय मिळवलं पाहिजे. ते सुखाची साधनं मिळाली की मी सुखी झालो असं त्याचं सरळ गणित असतं म्हणाले. पण हे गणित बरोबर नाही म्हणजे हे गणित चुकीचं आहे. चुकीच्या पायावर आधारित आहे हे गणित. सुखाची साधनं तू किती जमवली, बाह्य सुखाची, भौतिक सुखाची, मटेरियल हॅपीनेस, तर म्हणले तुला सुख मिळेल, तू सुखी झाला असं नाही, हे चुकीचं गणित आहे म्हणा. तर मनुष्य सुखी होऊ शकणार नाही. किंवा एवढं नव्हे तर या सुख प्राप्त करून घेण्याच्या स्पर्धेमध्ये की जेवढं जास्तीत जास्त तू बाह्य साधनं मिळवत जाशील आणि स्पर्धा करत जाशील त्यात तुला जास्तीत जास्त दुःखच होत जाईल मला. सुखाचा आभास होईल की मला हे मिळालं, ते मिळालं याचा आभास होईल. सुखाचा आभास होत राहील पण खरं सुख मिळणार नाही. कारण सुख कशापासून मिळतं, जसं दह्यापासून दुधापासून दही होतं, दह्यापासून ताक होतो, ताकापासून लोणी होतं, हे कोणी अमान्य करू शकत नाही. तसं सुख हे पुण्यापासूनच होतं. तू काही मेहनत केली म्हणून होत नाही, तर पुण्य केलं तर सुख होतं. पुण्याचं फळ सुख आहे आणि पापाचं फळ दुःख आहे. हा फॉर्म्युला तू बरोबर लक्षात ठेव असं संत सत्पुरुष सांगतात. हाच खरा फॉर्म्युला आहे म्हणले. सुखाची सगळं साधनं तू जमवली तर तुला भास मात्र सुख मिळेल.
खरं सुख मिळणार नाही आणि ते सुख परत दुःखाला कारणीभूत होईल. तेव्हा म्हणाले पाप आणि पुण्य याचं मॅनेजमेंट बरोबर झालं पाहिजे, याचा विचार झाला पाहिजे. तेव्हा या सूत्राचं गणित त्यांनी कधी सोडवलेलंच नसतं, की आपल्याकडून पाप घडतं किंवा पुण्य घडतं हे सूत्राचं गणित त्यांनी सोडवलेलंच नसतं. आणि म्हणून सुखाची साधनं मिळवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केला की आपल्याला सुख मिळेल असं चुकीचं सूत्र तो गणित मांडत असतो. आणि म्हणून सुखाची बाह्य साधनं मिळवण्यासाठी तो जास्तीत जास्त पापच करतात. सुखाची साधनं मिळवण्यासाठी सरळ प्रयत्नाने नाही मिळाली तर तो थोडा आडवाटेत जातोच. आणि जेव्हा तो आडवाटेत गेला की तो पाप करतो, नकळत तो पाप करायला लागतो. आडवाट्याने गेल्यावर तो पाप करायलाच लागतो, पाप त्याच्याकडून घडत असतो. पण या तो कानाडोळा करतो, तो म्हणतो असं करावंच लागतं आणि असं करावं लागतं, असं करावं लागतं. जेव्हा तो म्हणतो तेव्हा तो नकळत पाप करत जातो हे त्याला कळत नाही आणि त्याचं फळ पुढे त्याला भोगायचं आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. आणि म्हणून त्याच्या पापांच्या राशीच्या राशी होत जातात. रोज थोडं थोडं पाप करता 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 पापाच्या राशी वाढत जातात आणि तो जास्तीत जास्त पाप करत राहतो. तो निर्णय होतो, हे केलं तर काय होत नाही, ते केलं तर काय होत नाही. असं करता करता त्याला त्याच्यात काहीच वाटत नाही की आपण काही पाप करतोय म्हणून. आणि तो असं पाप करत राहतो. असं पापाच्या राशीच्या राशी तयार होतात आणि या पापांच्या राशींचा दंड, याचा दंड आहे म्हणजे दुःख रूपाने त्याला भोगावं लागतो. दुःख रूपाने त्या पापांच्या राशीचा दंड त्याला भोगावा लागतो. तरच ते पापाचे डोंगर नष्ट होतात. पाप नष्ट कसं करायचं? 2 प्रकार आहे म्हणा. पहिला प्रकार, त्याचं तू पाप केलाय ना त्याचं दुःख भोग. काय तुला शिक्षा झाली, ते गुन्हेगार लोकांना शिक्षा होते, मग ते परत येतात. हा, मग त्यांचं पाप संपतं, मग परत पाप करायला तयार होतात ते. की दंड मिळाल्यामुळे पाप नष्ट झालं, बरोबर आहे. तर याच्यापुढे पाप न करता पुण्य करायचं हे त्याच्या लक्षातच येत नाही. पण पापाचा दंड भोगत राहणं, पाप करत राहणं, त्याचा दंडच भोगत राहणं, याच्यासारख्या यातना आणि दुःख कुठलं नाहीये म्हणा. पापाचं फळ भोगल्याशिवाय मनुष्याला काही सुटका नाही आणि म्हणून कर्मफळ हे भोगावंच लागतं. मग या दुःखातून सुटण्यासाठी दुसरा काही मार्ग आहे का, असं कोणी जर विचारलं की याच्यातून की पाप केलं तर फळ भोगलं की मग तो शुद्ध होतो. पाप करा, फळ भोगा, दुःख भोगा, शुद्ध व्हा. पण याच्यापेक्षा दुसरा काही मार्ग आहे का म्हणाले? हा तर खूप कठीण मार्ग आहे. तर यातून एक मार्ग मात्र आहे आणि परमेश्वर दयाळू आहे अत्यंत. परमेश्वर दयावंत आहे आणि त्या दयाळूपणाचा उदाहरण काय, तर त्यांनी हा मार्ग तयार करून ठेवला. त्याला सांगितलं रे तुझी पाप झाले ना, हरकत नाही, आता पुढे पाप करू नको, आता पुढे लक्षात ठेव, पण हे पाप कसं जाईल हे मी तुला सांगतो म्हणले. या हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी क्षण मात्र. हा दुसरा उपाय म्हणते. पहिला उपाय दंड भोगणे आणि शुद्ध होणे. दुसरा उपाय काय, ते कारवाले काही मध्ये हे करतात, मग पोलीसवाले त्यांना हे करून त्यांच्याकडून दंड वसूल करतात. पैसे मिळाले की ते पुढे जाऊ शकतात, म्हणजे पापाचं प्रायश्चित्त तिथे होऊन जाते. पण असं प्रत्येक वेळेला एवढंच पाप असेल असं नाही. मोठं पाप झालं तर मग त्याचं प्रायश्चित्त बऱ्याच वर्ष भोगत राहावं लागतं. तेव्हा म्हणाले ह्याच्यात दुसरा मार्ग काय आहे, तर दुसरा मार्ग ज्ञानेश्वर महाराज सांगतात. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे. क्षण मात्रामध्ये तुझं पाप नष्ट होईल. परमेश्वर अत्यंत दयाळू, त्यांनी हा दुसरा मार्ग करून ठेवलाय. पण त्या मार्गाने कोणी जातच नाही म्हणा. इथे प्रवचन ऐकायला किती लोक, 7-8-10 लोक असतात. एवढा चांगला मार्ग भगवंतांनी तयार करून ठेवला, त्या मार्गाने कोणी जातच नाही जात, काय करणार. पण हा मार्ग आहे, कारण परमेश्वर दयाळू आहे. त्याला माहिती की यांची सुटका पापापासून झाली पाहिजे. म्हणून तो म्हणजे सद्गुरूंना शरण जाऊन तू काहीतरी करशील, हरिहरी म्हणशील, रामराम म्हणशील तर नाही होणार. तो मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे सद्गुरूला शरण जाऊन त्यांच्याकडून गुरुमंत्र प्राप्त करून घेऊन त्याचा सर्व काळ जप करायला पाहिजे, हा मार्ग आहे.
हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे. आणि या साधनामुळे अनंत पापराशी, किती पापराशी करू शकतो. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला, त्याने तर किती रांजणं भरून ठेवली, एवढं पाप केलं. पण नारद सद्गुरूंच्या कडनं राम मंत्र मिळाला आणि त्यांनी त्या मंत्राचा जप करता 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 पुण्याच्या राशीच्या राशी एकीकडे आणि पापाचं राशीचं दहन झालं. क्षणभरात नष्ट होतील. तृण अग्निमेळे समरस झाले. जसं त्याला उदाहरण दिलं, कसं ते जळतं म्हणून, तसं गवताचा मोठा पहाड आहे, गवताचा मोठा पहाड तयार करून ठेवला आणि त्याला थोडीशी आग लागल्याबरोबर ते जळून भस्मसात होतं. तसं म्हणले हे जे हा जो मंत्र आहे, हा जो सद्गुरूंचा मी दिलेला मंत्र आहे म्हणून, त्याच्यामध्ये एवढी शक्ती आहे की क्षणार्धात तुझं सगळं पाप जळून जाईल. तेव्हा ह्या मंत्राने हरिनामाने पापाच्या अनंत राशी क्षणार्धात जळून जातात. म्हणून आम्ही अहिल्या आख्यानामध्ये लिहिलं होतं, वाल्मिकी ऋषी गौतमाला राम मंत्र देतात, गुरुमंत्र देतात, की त्याचं जे महात्म्य वाल्मिकी ऋषी त्या गौतमाला सांगतात, त्याचं आम्ही लिहिलं होतं. मोठा आहे, पद मोठा आहे, आम्ही एकच कडवं सांगतो. मधुर हे राम नाम सुखधाम, मधुर हे राम नाम सुखधाम, जरी पापाचे पर्वत रचले, परिजे नर गुरु चरणी रिघाले, चरणासी दृढ धरुनी राहिले, क्षणार्धात ते पाप जाळतील, क्षणार्धात ते पाप जाळतील, पतित पावन नाम, राम नाम सुखधाम, मधुर हे राम नाम सुखधाम. तेव्हा म्हणले हे पाप तर जाळणारच आहे, पण सुख पण देणार आहे. म्हणजे दोनों हात में लड्डू. अरे पाप एकीकडे जळेल आणि दुसरीकडे सुखही तुला होईल. कमाल आहे म्हणले. तू पाप केलं त्याचा दंड तर मिळणार नाही, हे हा एक फायदा झाला. तू पाप केलं तुला दंड मिळाला पाहिजे, खरं तुला दुःख मिळालं पाहिजे, तो तर राहिलंच म्हणाल, ते एक गेलं. बरं, आता दुसरा फायदा काय आहे, तर ते सगळं पाप नष्ट झालं, हा दुसरा फायदा. आणि तिसरा एक फायदा आहे म्हणाले, काय तर सुखधाम, तुला सुख होईल. असे 3 फायदे आहे म्हणा. तेव्हा आमच्या महाराजांनी लिहिलंय त्यांच्या ग्रंथामध्ये की हरिनामाने सर्व पापच पुण्यरूप बनते. आता महाराजांनी असं लिहिलं, हरिनामाने काय होतं, सर्व पापच पुण्यरूप बनते. आम्ही विचार केला, पाप पुण्यरूप कसं होईल. हा महाराज लिहिलाय, त्याआधी त्याचं चिंतन केलं पाहिजे. त्याआधी त्याच्यात काहीतरी गूढ आहे, काहीतरी रहस्य आहे. हे उगाच त्याने असं लिहिलं नाही, पापच पुण्यरूप होते, पाप नष्ट होते इथपर्यंत ठीक आहे. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. तेव्हा म्हणजे पापच पुण्यरूप कसं होतं, असा विचार करायला लागलो, चिंतन करायला लागलो. तेव्हा आम्हाला लक्षात आलं, पाप जळते हे कळू शकते, हरिनामाने पाप जळते हे कळू शकते. पण पापच पुण्यरूप कसं बनते याचा उलगडा काय हो. कारण पाप आणि पुण्य हे तर दोन परस्पर विरोधी आहे. पाप पुण्य, अनुकूल प्रतिकूल, सुख दुःख, हे परस्पराचे विरोधी आहे सगळं. मग विरोधी गोष्टी एक कशा होतील. मग पापच पुण्यरूप होतं हे कसं काय. तर याचं उत्तर आम्हाला मिळालं. काय मिळालं उत्तर, की हरिनामाच्या बाबतीत 2 प्रकारचा लाभ होतो. एक लाभ म्हणजे काय, आता सांगितलं पाप जळतो, हा एक लाभ झाला. आणि दुसरं, हरिनाम घेतल्यामुळे पुण्य होतं, हे तर निश्चित आहे. हरिनाम ज्याने घेतलं त्याला पुण्य होणारच नाही. मग ते पाप जळलं, मग पुण्य कसं होणार. अरे पाप जळलं ना, आणि काय पाप जळून हरिनाम पण गेलं का. पाप जळलं तुझं तर त्याच्याबरोबर हरिनाम पण संपलं का. नाही, हरिनाम तर हे सनातन आहे, म्हणजे त्याचा नाश होत नाही.
मग पाप जळून ते हरिनाम शिल्लक राहिलं. तू घेतलेलं हरिनाम शिल्लक राहिलं. मग ते हरिनाम जे शिल्लक राहिलं त्यांनी ते पुण्य वाढलं, त्यांनी पुण्य झालं. म्हणजे दोनों हात में लड्डू, दोन्ही प्रकारे तुझा फायदा झाला म्हणाले. हरिनाम घेतल्यामुळे पाप तर एकाच वेळी काय झालं, पाप जळलं इकडे आणि तिकडे हरिनाम, पापाला जाळून हरिनाम शिल्लक राहिलं. आणि ते शिल्लक राहिल्यामुळे त्याचं रूपांतर पुण्यात झालं. हा, महाराजांच्या त्या वचनामधलं आम्हाला हे लक्षात आलं, अरे हा असं रहस्य हे आहे म्हणाले. हरिनामाने पाप जळतो आणि पापच पुण्यरूप होतं. हरिनामाने पापच पुण्यरूप कसं होतं याचं आम्हाला रहस्य लक्षात आलं. तेव्हा हे दोन्ही लाभ त्या साधकाला होतात. आणि म्हणून ते सांगतात की म्हणजेच पाप हे पुण्यरूप होतं. म्हणजे आता उदाहरण आपण देतोय, एखाद्या लोकांनी अमृत प्राशन केलं. आता अमृत कुठे असतं माहिती नाही, पण समजा त्याला अमृत प्राप्त झालं आणि ते एखादा रोग आहे त्याला मोठा, आणि त्या रोग्याने ते अमृत प्राशन केलं, तर त्याचा रोग जाईल. आणि रोग गेल्यानंतर काय होईल, अमृत तर आहे त्याच्या पोटात. मग रोग त्यांनी नष्ट केला, हा त्याचा एक फायदा. पण रोग नष्ट करून अमृत नष्ट झालं का? नाही. त्या अमृताने रोग नष्ट केला, आणि रोग नष्ट केल्यामुळे असं नाही झालं की त्या अमृतालाही काही बाधा झाली, त्यालाही काही व्हायरस लागला अमृताला आणि ते अमृतही नष्ट झालं, असं होईल का? नाही होत. कारण ते अमृत आहे. अमृत म्हणजे त्याला मरण नाहीये, हे अमृत आहे. मग रोग्याने अमृत प्राशन केल्यानंतर ज्याप्रमाणे त्याचा रोग नष्ट होतो आणि अमृत राहत शिल्लक, मग ते अमृत काय करतं, त्याचा दुसरा लाभ म्हणजे तो सशक्त करतो. त्याला अमृत काय करतं, सशक्त करतो, त्याला त्याची शक्ती वाढवतो. म्हणजे दोन्ही फायदे आहे. तसं म्हणले, हे उदाहरण जसं आहे तसं हरिनामाने पापच पुण्यरूप होते. किंवा आता दुसरं आणखी उदाहरण की म्हणाले, लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला, मग लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यावर ते लोखंड राहतं का? नाही राहत. लोखंड पण नष्ट होतं त्याच. आणि मग मग काय होतं, लोखंड पण नष्ट झाल्यावर सगळं ते नष्ट होऊन जातं का? नाही. तर ते सोनं होतं. सोनं म्हणजे लोखंड जे होतं ना त्याचं सोनं झालं. लोखंड पण नष्ट झालं आणि सोनंही मिळालं. तेव्हा असे दोन फायदे आहेत म्हणले. तसं ह्या हरिनामाचे असे अनेक फायदे आहेत, अनेक लाभ आहेत म्हणले. तेव्हा एवढा त्याचा उपयोग झाला. लोखंड पण नष्ट झालं नसतं तर त्याचा उपयोग झाला नसता. हरिनामाने तसं परिसाने लोखंड पण नष्ट करून टाकलं. म्हणजे आपलं परीस घेतला आणि लोखंडाला लावला, लोखंड पण नष्ट झालं. मग राहिलं काय? काहीच नाही. काहीच नाही नसतं राहिलं तर नुकसान झालं असतं. अरे लोखंड गेलं, नुकसान झालं असतं. पण त्याचं सोनं झालं, त्याच्यामुळे दुसरा फायदा झाला. तसं हरिनामाने दोन फायदे होतात मला. नुसतं पाप नष्ट झालं तर अशुद्धता गेली असती. नुसतं जर हरिनामाने पाप नष्ट झालं असतं तर मनुष्याच्या ठिकाणी अशुद्धता गेली असती, तो शुद्ध झाला असता. पण पुण्य प्राप्त नसतं झालं. हा, तू आता शुद्ध झाला, आता तू आंघोळ केला, शुद्ध झाला, परंतु पूजा नाही केली अजून. पूजेचं फळ तुला काय? तसं म्हणले, हरिनामामध्ये काय असतं की त्याची अशुद्धता तर जातेच, त्याचं मन बुद्धी चित्त सगळं शुद्ध होतं, तरी हरिनाम त्याच्या ठिकाणी राहतच, हरिनाम राहतच. आणि मग ते काय करतं, त्याला पुण्य लाभतं. त्याचं अशुद्धता जाते हा एक लाभ, आणि पुण्य मिळतं हा दुसरा लाभ. हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे, तृण निमेळे समरस झाले, तैसे मज केले जपता हरी, तैसे नामे केले जपता हरी. तसं नामाने काय अद्भुत किमया झाली. परंतु असं हरिनाम म्हणाले, तुम्ही नुसतं रामराम म्हणाल, नुसतं हरिहरी म्हणाल, ते हरिनाम तर ते होणार नाही म्हणाल. त्याच्यासाठी महाराज लिहितात की अनेक वर्षाची तपश्चर्या करावी लागते म्हणाले. नाही, आम्ही नाम घेतो, आमचे सद्गुरू आहे, त्यांनी आम्हाला नाम दिलंय, आम्ही नाम घेतो, ते तिकडे आहे, आम्ही इकडे. अरे असं नाही.
ते हरिनाम दिल्यानंतर सिद्ध व्हायला पाहिजे. अनेक वर्षाचा काळ लागतो, तपश्चर्या लागते म्हणजे. त्या गुरुमंत्र अनेक वर्ष म्हणता 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 तो एवढा सिद्ध होतो, सिद्ध झाला पाहिजे. नाही तर काय उपयोग. मग ते सिद्ध होण्यासाठी अनेक वर्षाची तपश्चर्या करावी लागते. सद्गुरूंच्या कार्यामध्ये ती करावी लागते. नाही तर तो आपल्या घरी बसून तपश्चर्या करत, तसं नाही. सद्गुरूवरील नितांत श्रद्धा पाहिजे, नितांत प्रेम पाहिजे. नितांत श्रद्धा आणि प्रेमाने निरंतर ही तपश्चर्या जेव्हा त्यांच्या कार्यात घडते, तेव्हा म्हणले त्या हरिनामाची शक्ती जागृत होते. तोपर्यंत ती शक्ती जागृत होत नाही. सद्गुरूंच्या सेवेनी, त्यांच्या कार्याने, त्यांच्या बोधाने, त्यांच्या प्रेमाने ती शक्ती हळूहळू जागृत होत जाते. आणि अशी तपश्चर्या न करता जर कोणी हरिहरी म्हणेल, मी पण हरिहरी म्हणतो, रामकृष्ण हरी म्हणतो, तर म्हणले त्यांनी पापाचा नाश तर होणार नाही. आणि म्हणाले ते त्या नामामुळे जो लाभ होतो तोही होणार नाही, जो पुण्य होतं तेही होणार नाही. तेव्हा कधी कधी सर्वसामान्य मनुष्य असा शंका काढतो, असं म्हणतो की जर देव आहे, जर तुमचा हरी आहे, असेल माझा हरी, असेल त्याची खात्री नसते, असेल जर असेल तर, अरे मग तुझी नितांत श्रद्धाच नाही. तर काय भावे विन देव नकळे निसंदेह. तर म्हणाले जर तुम्ही असं म्हणता की देव आहे, म्हणजे आम्हीच म्हणतो देव असेल किंवा असेल, तर मग त्यांनी आम्हाला दुःख का द्यावं. त्याला वाटतं आपण काही चांगला वकिली पॉइंट मांडला की देव आहे तर त्याने आम्हाला दुःख का दिलं. त्याचं उत्तर असं आहे, एवढे देव सुखदुःख देतच नाही म्हणा. देव काही सुखदुःख देत नाही. तर मनुष्याला सुखदुःख हे त्याच्या कर्मामुळे मिळतं. त्यांनी चांगलं कर्म केलं तर त्याला त्याचं फळ म्हणजे पुण्य मिळतं, आणि त्याच पुण्याचं फळ म्हणजे सुख मिळतं. देव देत नाही. देवाचा याच्यात काहीच संबंध नाही. तू देवाला कशाला इकडे खाली आणतो. हे तू कर्म केलं, तू अशी मना कर्म केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. सरळ आहे म्हणाले. जसं तू कर्म केलं, पाप कर्म केलं, तर दुःख झालं, आता रडतोस. मग देव असं कसं, देव असं कसं, अरे असा त्रागा नको करू. देवाने काहीच केलेलं नाही आहे. देवाने सांगितलं तू पुण्य कर, तू सुखात राहशील, तू माझं नाव घे. सर्व संतांनी सांगितलं, देवाने सांगितलं, ते काही त्यांनी केलं नाही आणि तो पाप करत राहिला. मग दुःख आलं तर म्हणतो मला देवाने, देव आहे तुमचा तर मला दुःख का देतो. तर मनुष्याला सुखदुःख त्याच्या कर्मामुळे आणि पुण्य व पाप याचं फळ म्हणून मिळत असतं. परंतु तो देवाला नामस्मरणाने आळवतो, त्याच्यात मार्ग ठेवलेला आहे ना म्हणा. ठीक आहे, तुला दुःख झालं, तुला कळलं नाही, तुझ्याकडून नकळत पाप घडलं, त्याच्यामुळे तुला दुःख झालं, तरी देव हा दयाळू आहे. म्हणजे त्यांनी त्याच्यात मार्ग ठेवलाय की जर तू त्या देवाला, सद्गुरूंना शरण जाऊन त्यांचं नाम घेशील, तो मंत्र घेशील आणि त्या मंत्राने तू त्यांना आळवशील, तर म्हणले त्याचं पाप तो देव नष्ट करेल. म्हणे तो मंत्रच नष्ट करेल. मला तेव्हा त्याचं पाप तो देव नष्ट करतो, त्याचा मार्ग त्यांनी दिलेला आहे. आणि जो असं नाम घेतो त्याचंच पाप नष्ट होतो, इतरांची गॅरंटी नाही घेत. म्हणा जो नाम घेत नाही देव त्याचं पाप नष्ट करेल, तर देव काय करत नाही. मग कोणी म्हणाल की मग देव एवढा भेदभाव काय करतो, पार्शियालिटी करतो, तुमचा देव आहे ना तो पार्शियालिटी करतो. तर याचं उत्तर काय, हो असंच आहे. हो, देव पार्शियालिटी करतो. का? समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं, दया दक्ष तो साक्षीने पक्ष घेतो. तो आपल्या भक्ताचाच पक्ष घेतो. म्हणजे भक्त हाच बरोबर. कारण भक्त त्याची भक्ती करतो, भक्त हा त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागतो, भक्त हा त्याचं नामस्मरण करतो, भक्त त्याची पूजा करतो, भक्त भक्ती करतो, भक्त ज्ञान प्राप्त करून घेतो. आणि म्हणून हा देव त्याचा बांधलेला आहे, देव त्याचं रक्षण करायला बांधलेला आहे. दया दक्ष तो साक्षीने पक्ष घेतो. तरी देव म्हणतो एवढं करूनही, हो मग आम्ही सगळं करतो. कोणी म्हणेल आम्ही तर सगळे करतो, तरी देव आम्हाला एवढा निष्ठुर का झाला. तर ते सांगतात
की कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सदा सर्वदा देव सन्निधाय. अरे तू सगळं करतो ना, बरोबर आहे, देवाच्या ठिकाणी सगळं त्याचं लिहिलेलं आहे, सर्व अकाउंट लिहिलेलं आहे तुझा देवाच्या ठिकाणी, की तू सगळं काय करतो, सद्गुरूंचं प्रवचन ऐकतो, काय तुझा मंत्र तू म्हणतो, तू काही पाप करत नाही, किंवा केलं तरी ते निघून जातं त्या मंत्रामुळे, नकळत काही घडलं तुझ्याकडून तर तू सद्गुरूंना सांगतो असं असं झालं, त्याचं प्रायश्चित्त होऊन जातं. तर म्हणले असं सर्व करतो तरी तुझ्या जीवनातल्या काही गोष्टी घडत नाही, मग याला कारण काय? तर याला कारण सांगतात की देव म्हणजे पटकन देत नाही म्हणलं. त्या पांडवांना सुद्धा पटकन त्याने दिलं. पांडव सम्राट पदाला पोचविता तो जाहला. पांडवाला सम्राट पदाला पोहोचवलं, पण किती कष्टामधून ते गेले म्हणाले. त्यांनी काय तक्रार केली, किती कष्ट त्यांना, किती कष्ट झाले, किती कष्ट झाले. वनवास झाला, अज्ञातवास झाला, काट्या कुट्यातून ते जंगलातून गेले, अज्ञातवासामध्ये लपून राहिले कितीतरी वर्ष. एवढं देवानी पटकन थोडी दिलं त्यांना. भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्ष होते तिथे, त्यांनी म्हटलं असतं तर पटकन त्यांनी दिलं असतं. पण देव भक्ताला सुद्धा देतो, ते वेळेच्या आधी देत नाही म्हणले. काळ वेळ आल्याशिवाय नाही मिळत म्हणले. काय प्राप्त घडी आल्या विण, प्राप्त घडी आल्याशिवाय, प्राप्त काळ आल्याशिवाय त्या पुण्याचंही फळ मिळत नाही म्हणाले. पुण्याच्या फळालाही तो काळ वेळ सगळं असतं म्हणा. आणि म्हणून काय सांगितलंय संतांनी, की सदा सर्वदा देव सन्निध आहे, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. अल्पधारिष्ट तो बघतो. त्या पांडवांचं तर खूप धारिष्ट बघितलं, किती धैर्य आहे. नाही तर म्हणलं काय झाला, देवाला हाक मारणार, याला धैर्य येणार कधी म्हणा. आणि देवावर पूर्ण विश्वास त्याचा, एवढा विश्वास केला काय होणार नाही, देव आहे माझा, काय होणार नाही, एवढा विश्वास, सद्गुरू आहे, काय होणार नाही, एवढा जबरदस्त विश्वास तुझ्या ठिकाणी उत्पन्न व्हावा म्हणून तो कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. अल्प थोडस धारिष्ट बघतो म्हणून नाही, लगेच का नाही देत आम्हाला, आम्हाला परमेश्वर पटकन का नाही देत म्हणून. तर पटकन नाही देणार तू. एवढं तू भक्ती करतो, तुला लगेच पाहिजे तर लगेच नाही. तेथे नाही चालत तातडी. काय सांगितलं संतांनी, येथे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विण. प्रत्येक गोष्टीची प्राप्त काळ घडी आल्याशिवाय नाही ते मिळत आपल्याला. तू घाई करशील तर घाई काहीतरी आणखी करून बसशील म्हणा, आणि ते परत निस्तरावं लागेल. आणि म्हणून म्हणाले पूर्ण श्रद्धा सद्गुरूवर, परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे, तर बरोबर घडत जातं म्हणलं. प्राप्त काळ घडी येऊन तो बरोबर करणार आहे म्हणा. तू घाई करशील तर आणखी काहीतरी निर्णय तुझे चुकतील, आणि निर्णय चुकले की त्या कर्माचं फळ तुला भोगावं लागेल. मनात वाचिले पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. म्हणून तू आणखी आपल्या कर्माने त्याच्या भर घालू नको. म्हणून तो धैर्य धारण कर असं सांगतो. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. तेव्हा पुण्य करणाऱ्याला, म्हणजे ज्यांनी प्रेमाने त्या भगवंताला हाका मारल्या, त्याला तो लगेच उचलून घेतो. आणि जो म्हणले पाप करतो, तो भेदभाव करत नाही. परमेश्वर भेदभाव करत नाही म्हणले. तो पुण्य करणार आहे की पाप करणार आहे याच्यापेक्षा तो आधी जीव आहे. परमेश्वर काय म्हणतो, सद्गुरू काय म्हणतात, तो पुण्य करतो का पाप करतो हे ठीक आहे, नंतर बघू म्हणलं, पण आधी तो मला शरण आलेला आहे, माझा भक्त आहे, माझी भक्ती करतोय, तर म्हणले आधी मी बघीन की तो माझा अंश आहे, तो माझा भक्त आहे, तो माझा अंश आहे. भक्त आहे की नाही आहे, तर तो भक्त असो नसो, परमेश्वर म्हणले तो भक्त असो नसो, तरी तो माझा जीव म्हणजे तो जीव आहे, म्हणजे माझा अंश आहे, म्हणजे तो माझाच आहे. तोही माझा आहे, भक्ती करणाराही माझाच आहे, आणि भक्ती न करणाराही माझाच आहे.
हे दोन्ही माझेच आहे म्हणले, कारण तोही जीव आहे, दोघे जीवच आहे म्हणा. परंतु ज्याप्रमाणे एखाद्या आईला 2 मुलं असतील, तर एखादा खूप दंगेखोर असेल, काय घाणीत जाऊन काय करत असेल, काय व्रात्यपणा करत असेल काय, आणि एक जो आहे तो नेहमी आईच्या जवळ राहून तिचं अगदी नम्रपणे प्रेमाने तिचं काम करत असेल, तिला काही मदत करत असेल, तिच्या जवळजवळ राहत असेल, तर त्या लहान बालकाला ज्या बालकाला आपली आई आवडते, त्या बालकाला त्यांनी प्रेमाने हाक मारला, तो रडला, लहान मुलगा रडला, तर आई धावून येते आणि त्याला लगेच स्तनपान देते, धावून येते आणि स्तनपान देते. पण एखादा जरा काही व्रात्य असला तर त्याला आधी दंड देते. समजा तो काही धुळीत खेळत असला लहान मुलगा, त्याला एक चापटी देते गालावर आणि घेऊन येते जबरदस्ती. तो रडत असतो, तो यायला तयार नसतो, त्याचं खेळात लक्ष असतं, पण तू त्याला घेऊन येतो जबरदस्ती उचलून आणि त्याला स्नान घालते, आधी त्याला शुद्ध करते. तेव्हा दंड देऊन परमेश्वर त्याला शुद्ध करतो, आणि ती आई जसं नंतर शुद्ध करून स्तनपान, त्यालाही स्तनपान देते. तसं म्हणले परमेश्वर त्याला आधी शुद्ध करतो दंड देऊन, आणि नंतर मग त्याला जे काही द्यायचं आहे ते फळ त्याला देतो चांगलं. तेव्हा म्हणले स्तनपान देण्यात आई जशी भेदभाव करत नाही, तसं पुण्याचं फळ देण्यात किंवा त्याला काही जे काही त्याचं आवश्यक आहे ते देण्यामध्ये हा परमेश्वर भेदभाव करत नाही म्हणले. पण पापी आणि पुण्यवान याच्यात भेदभाव सुरुवातीला तो करताना दिसतो. तेव्हा हरि उच्चारण मंत्र पै अगाध, पळे भूत बाधा भयाचे. हरि उच्चारण मंत्र पै अगाध, पळे भूत बाधा भयाचे. तेव्हा म्हणजे जो पवित्र आणि शुद्ध कर्म करणारा असतो त्याला देवता प्रसन्न होता. देवता सुद्धा कोणाला प्रसन्न होता? तो आपण यज्ञामध्ये बघतो की सर्व पवित्र गोष्टी पाहिजे, नाही तर देवता प्रसन्न होत नाही, देवता नाराज होता. म्हणून देवता सुद्धा, साध्या देवता सुद्धा म्हणाले जो शुद्ध कर्म करतो त्याला प्रसन्न होतात आणि त्याला सहाय्य करतात. कारण काय असतं, देवतांना पवित्रता शुद्धता प्रिय असते. मग जो मनुष्य निषिद्ध कर्म करतो आणि अशुद्ध आणि अपवित्र जो आहे, निषिद्ध कर्म केल्यामुळे जो अपवित्र झाला, जो अशुद्ध झाला, त्याला काय होतं, त्याला भूत प्रेत येऊन पकडतात. त्याला भूत प्रेत प्रसन्न होतात. कारण काय, तर भूत प्रेतांना अशुद्धता प्रिय आहे म्हणा. जो अशुद्ध आहे त्यालाच ते पकडतात, जो पवित्र आहे त्याला ते पकडत नाही. जो अशुद्ध आहे, जो भक्ती करीत नाही, जो बाह्य शुद्धता करत नाही, अंतर शुद्धता करत नाही, त्याला म्हणले ते भूतप्रेत येऊन पकडतात. हरि उच्चारण मंत्र पै अगाध, पळे भूत बाधा भयाचे. मग असं कोणाला भूत बाधा झाली, या मंत्राचं महात्म्य काय आहे? हरि उच्चारण मंत्र पै अगाध, पळे भूत बाधा भयाचे. तेव्हा असं जो अशुद्ध आहे त्याला भूतप्रेत येऊन पकडतात, कारण त्यांना अपवित्रता प्रिय आहे, ते अपवित्र जागीच राहतात. आता आमचा एक अनुभव सांगतो की आमच्या अगदी जवळच्या नात्यातले एक अगदी नवविवाहित जोडपं बाहेर कुठे फिरायला गेलं आणि त्या स्त्रीच्या पदराला कोणीतरी सुपारी बांधली. ती घरी आल्यानंतर आमच्या दाखवायला लागली, बघा माझ्या पदराला सुपारी बांधलेली आहे. आणि असं दाखवलं तिने. दुसऱ्या दिवशीपासून तिने सगळं सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या अंगात भूताचा संचार सुरू झाला. हे आम्ही पाहिलेली गोष्ट आहे, हे खोटं गोष्ट नाही, कारण पाहिलेली प्रत्यक्ष भूताचा संचार सुरू झाला. आणि भूत अंगात आला की ती एकदम खाली कोसळत असे. असं सर्वसाधारण माणूस असं कोसळणार नाही हो. कुठे जिथे असेल तिथे धाड कर आणि बेशुद्ध होत असेल.
आणि बेशुद्ध झाल्यावर भयंकर आवाजात काय 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 बडबड करत असत. पण जेव्हा आम्हाला एकदम असं वाटलं आता काय करायचं, मग आम्ही ते बेशुद्ध पडली की असं योगायोगाने मी तिथे होतो, लगेच हातात पाणी घेतलं, ते सुरई होते ते हातात पाणी घेतलं आणि महामृत्युंजयाचा जप केला मंत्राचा, आणि ते पाणी तिच्यावर शिंपडलं आणि ते पाणी शिंपडल्यावर ती उठून उठून बसली एकदम. त्या बेशुद्ध अवस्थेतून लगेच शुद्धीवर आली आणि ते भूत तिला सोडून पळून गेलं. आता असं एकदा तर पळालं, पण असं मग ते सारखं वारंवार ते यायला लागलं. एक दोन दिवसांनी ते यायचं आणि एकदम धाडकन ती पडायची, परत बेशुद्ध व्हायची. असं होता होता एक दिवस असं झालं की ते भूत, ती एकदा आमच्या मधल्या घरात आम्ही सगळे बसलो होतो, तेव्हा एकदम त्या भूताने अटॅक केला आणि ते आल्याबरोबर काहीतरी बडबडायला लागलं जोरात. आणि मग ते शेवटी म्हणालं, ह्या घरात मी राहू शकत नाही कारण हे घर पवित्र आहे. हे घर, या घरातले लोक खूप पवित्र आहेत आणि त्याच्यामुळे मी आता इथे राहू शकत नाही, म्हणून आता मी सोडून जात आहे. आणि ते भूत कायमचं निघून गेलं. म्हणजे आमचं हा आमचा अनुभव आहे. तेव्हा म्हणले, जर आंतरबाह्य शुद्धता असेल तर म्हणले भूत तिथे राहत नाही. पण म्हणले हे तर झाली या बाह्य शुद्धतेची गोष्ट, बाह्य भूताची गोष्ट आहे. पण याही पलीकडे एक भूत बाधा आहे म्हणले, जे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, फळे भूत बाधा बळे याची, की याच्या बळाने ही भूत बाधा पळते म्हणाल. कशी ती भूत बाधा कुठली आहे म्हणले, ती जवळजवळ सर्व संसारी लोकांना होत असते म्हणले, आणि ते जन्मताच झालेली असते भूताची बाधा. आणि ती म्हणजे पंचमहाभूत, पंचमहाभूतांनी बनलेला हा देह आहे. हे देहरूप पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. आणि या देहरूपी अज्ञान आणि अहंकार रूपी भूताला, अहंकार आणि अज्ञान यांनी मानगूट धरून ते भूत बसलेलं आहे म्हणाले. अज्ञान आणि अहंकाराचं हे भूत आहे म्हणाले. आणि काम क्रोधादी विकारांनी आणि कामना आणि वासनांनी ते दूषित आणि अपवित्र झालेला देह आहे. हा देह कसा आहे, कामना, कामक्रोधादी विकार, वासना, विषयांच्या वासना यांनी मन बुद्धी सगळं शरीर दूषित झालेलं आहे आणि अपवित्र झालेलं आहे म्हणा. आणि त्यामुळे अज्ञान आणि अहंकार रूपी भूताला असाच देह पाहिजे असतो, कारण त्याला त्या देहाकरवी काम आणि क्रोध, काम क्रोध रोग मद मत्सर हे सगळे थैमान त्याला घालायचं असतं. तेव्हा या वासनाने दूषित आणि अपवित्र झालेला देह त्या भूताला आवडतो. आणि तो देहाभिमान रूपी हे भूत आहे त्या मनुष्याच्या मानगुटीवर जन्मापासून मरेपर्यंत बसलेला असतो. मग तो काय करतो, तो हसतो काय, रडतो काय, इकडे तिकडे सैरा वायरा धावतो काय, आरडाओरडा करतो काय. आपण बघतो लोक घरात आरडाओरडा करतात, कधी कधी मोठमोठ्याने हसतात, कधी कधी मोठमोठ्याने रडतात, कधी सैरा वायरा इकडे तिकडे धावतात, कधी भीती वाटते त्यांना, भीतीने किंचाळतात. असं काय काय करतो ते त्याचं त्यालाच समजत नाही. म्हणजे आपण का करतो हे त्याचं त्यालाच समजत, आणि त्याला स्वतः आवडता येत नाही. तो हसतो कधी. आता 2-4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, आम्ही झोपलेलो 12, 12:30, 1च्या दरम्यान. बाजूच्या बिल्डिंग मध्ये लोक काहीतरी पार्टी चालली होती आणि लोक एवढे जोरदार दर अर्ध्या मिनिटांनी, 1 मिनिटांनी, 2 मिनिटांनी ते जोरात हसायचे सगळेच मिळून. काय मग टाळ्या वाजवायचे, काय जोरात ओरडायचे. त्याच्यामुळे आम्हाला तर काही झोपच आली नाही. तेव्हा म्हणले हसतात काय, तर हे हसतात म्हणजे काही मोठ्या आनंद झालाय म्हणून नाही, हे त्यांचं या भूताचा संचार झालाय म्हणून तो हसतो. कधी कधी तो रडतो, काही साध्या साध्या गोष्टींनी तो हे होतो म्हणा. साधे साधे त्याला काय मिळालं नाही, काय त्याला परीक्षेत अपयश आलं, काय झालं, या साध्या साध्या गोष्टी झाल्या, त्याची काही वस्तू हरवली, काय तो म्हणले रडतो आणि इकडे तिकडे सैरा वैरा धावत असतो. हे या संसारात काही सुख आपल्याला प्राप्त व्हावे म्हणून सारखं धावत असतो. इकडून कोणी हे सांगितलं इकडे धावतो, कोणी ते सांगितलं तिकडे धावतो, आरडाओरडा करतो. त्याच्या मनासारखं झालं नाही तर आरडाओरडा करतो, भीती वाटली जोरजोरात किंचाळतो. हे त्याला कळतच नाही म्हणले. पण हे भूत हे सर्व म्हणले
त्याच्या ठिकाणी अज्ञानी आणि अहंकार याचा भूताची बाधा झाली आणि म्हणून हे सगळं होतं म्हणत आहे. आणि या महाभूतांनी पछाडल्यामुळे तो दुर्बल झालेला आहे म्हणा. आम्ही परवा असं बघितलं, परवा आम्ही ते फिरायला गेलो, कट्ट्यावर बसलो होतो, तेव्हा आमच्याकडे कामाला येणारी एक बाई फार चांगली आहे, ती खूप मदत करते. ती स्वतः कामाला नाही तर दुसऱ्या बायांना पाठवून देते आणि आमच्यावर त्याचं फार प्रेम आहे, आमच्या दोघांमध्ये. आम्हाला ते बाबा म्हणते, आई म्हणते. तेव्हा ती भेटली आणि बोलता बोलता ती म्हणाली, एवढा त्रास होतोय म्हणलं, एवढा त्रास होतोय की मला असं वाटतं की आता म्हणलं काहीतरी करावं. तर मी तिला म्हणलं, तुला असं जेव्हा वाटेल ना तेव्हा आधी मला तू फोन कर, माझ्या घरी ये, असं भलतं झालं काही करू नको. काय ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात म्हणलं, येतात आणि निघून जातात. आपण वाट वाट बघितलं पाहिजे. काय आपण धैर्य धरलं पाहिजे. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहिजे. अल्पधारिष्ट पाहे. जो धारिष्ट धरतो त्याला परमेश्वर मदत करतो आणि जो धारिष्ट धरत नाही, काहीतरी करून बसतो, त्याला परमेश्वर त्याचा हे करत नाही, मदत करत नाही म्हणा. तेव्हा रामदास स्वामी म्हणतात, सदा सर्वदा देव सन्निधा आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाय. किती धीर धरू शकतो याची तो परीक्षा घेतो म्हणजे. तेव्हा आणि तो त्या परीक्षेत उतरला तर मग देव आपला कृपा प्रसाद देतो, कृपा प्रसाद करतो. तो कृपा प्रसाद करायला जवळ बसलंच आहे, प्रसाद घेऊन बसलाच आहे म्हणणार, पण तू धीरच धरत नाही म्हणजे अधीर झालाय. तेव्हा जो धीर धरत नाही त्याला भूत आपला प्रसाद देते. मग सद्गुरू आपला प्रसाद घेऊन आहेत, परमेश्वर प्रसाद घेऊन बसले आहेत जवळ, परंतु जो धीर धरत नाही मग त्याला भूत येत आणि ते आपला प्रसाद देत भूत. आणि त्याला दुःख होतं. तेव्हा असं सांगतात की भगवान तर म्हणले, सर्व ही जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीलं ऐसे नाही. सर्व जीवांचा जो सांभाळ करतो तो तुला सांभाळ करणार नाही का? पण तुला म्हणले धीरच नाही. म्हण आमचे महाराज म्हणायचे नेहमी एक ओळ म्हणायचे, धीर धरा तुम्ही खीर करते साबुदाण्याची. आम्हाला कळायचं नाही काय म्हणतात. धीर धरा तुम्ही खीर करते साबुदाण्याची, असं एक वाक्यामध्येच म्हणायचे. आता संत सत्पुरुषांचं वाक्यामध्ये मोठं रहस्य असतं म्हणा. ते रहस्य आपण जाणलं, ते उगाच काही असं म्हणत नाही. आम्हाला असं वाटायचं महाराज काहीतरी म्हणतायत आपलं, धीर धरा तुम्ही खीर करते साबुदाण्याची. मग काय बाबा साबुदाण्याची? स्त्रिया म्हणतात जरा धीर धरावं. आपल्याला काही धीर नसते, आपल्याला भूक लागली असते. काय धीर धरा तुम्ही, थोडा वेळ 10-15 मिनिटं द्या, मग तुम्हाला प्रसाद आम्ही आणून देऊ. मग म्हणले त्याला हे ना धीर नसतं. आणि ज्याला धीर नाही त्याला भूत येऊन प्रसाद देत. आणि तो म्हणतो मग देव असं का करतो? अरे देव नाही करत म्हणजे तुझा सांभाळ कर, तुझं मोकलीला ऐसे नाही म्हणा. तेव्हा हा पहिला भाग पूर्वार्ध आम्ही इथे पूर्ण केला. आता उत्तरार्ध पुढच्या ह्याच्यामध्ये आपण करूया. श्री गुरुदेव दत्त.